जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या विशेष बातम्या। इयत्ता 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील 159 परीक्षा केंद्रावर 40,194 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे। हुशार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कॉपी मुक्त अभियान राबविण्यात येत आहे। या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 24 भरारी पथक स्थापन करण्यात आले आहेत। तर इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी 159 परीक्षा केंद्रावर 159 बैठे पथके नियुक्त करण्यात आली आहेत। परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी जिल्हा स्तरावर 6 भरारी पथके, 13 तहसीलदार पथके आणि 5 उपविभागीय अधिकारी पथके कार्यरत आहेत। आजपासून इयत्ता 10वीच्या जी परीक्षा आहे बोर्डाची ती सुरू झालेली आहे। बुलढाणा जिल्ह्यामधून 39,194 विद्यार्थी 159 परीक्षा केंद्रामधून परीक्षेला बसलेले आहेत। त्या परीक्षेच्या नियोजनासाठी 24 भरारी पथकांची नियुक्ती आपण केलेली आहे। त्यामध्ये जिल्हा स्तरावरील 6 भरारी पथक, तसेच प्रत्येक तहसीलदार यांचं एक भरारी पथक आणि उपविभागीय अधिकारी जे आहेत त्यांचं एक भरारी पथक, अशा प्रकारचे 24 भरारी पथक आपल्या या परीक्षेच्या कॉपीमुक्त नियंत्रणासाठी कार्यरत आहेत। आज मराठीचा पेपर संपन्न झाला असून आजच्या परीक्षेमध्ये कुठेही कॉपिंग केस वगैरे झालेली नाही आहे। परीक्षा शांततेच्या वातावरणात आणि कॉपीमुक्त वातावरणात आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे। सर, जालना जिल्ह्यामध्ये जो काही मराठीचा पेपर फुटल्याची अफवा होती किंवा दाखवण्यात आलं त्या संदर्भात मराठीचा पेपर होईल का? नाही, त्याची मला काही कल्पना आहे अजून काय झालं आहे ते, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही।